हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आजचा जो ब्लॉग आहे तो आपण आहे काही फ्लॅटमध्ये नवीन वस्तू घेतल्या आहेत. आपण नवीन फ्लॅटमध्ये ज्या वस्तू घेतल्या आहेत त्या होम इसेन्शियल तर फ्रॉम मिशो. सर्व काही मिशोवरच आहे. 100% मिशो आहे. आणि बस त्या वस्तू थोडं दाखवू. त्या आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो जसं तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही त्या सगळ्या वस्तू बोलावल्या, त्या सगळ्या आल्या. पण कारण की आमचं सामान पण लागायचं होतं, ते पण तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे आम्ही त्या ठेवल्या आणि मग आता आम्ही त्या अनपॅक करणार आहे आणि यूज करायला घेणार आहे. त्याच्या आधी आम्ही विचार केला की तुम्हाला दाखवतो, कारण की त्या अशा गोष्टी आहे की ज्या प्रत्येकालाच हिअर अँड देअर लागणारच आहे त्यांच्या घरात, आज ना उद्या, कधी ना कधी. सो तुम्ही बघू शकता आणि तुमच्यासाठी ऑर्डर करू शकता. आणि आज फायनली आमच्या घरातले ऑलमोस्ट 99% कामं पूर्ण झाले. फक्त एक काम राहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आतापर्यंत या वस्तू यूज पण नाही केल्या, तशाच ठेवल्या होत्या की व्हिडिओमध्ये दाखवू, नंतर आपण हळूहळू यूज करण्यात आणू. आणि म्हणून स्टार्टिंग करतो या टेबलपासून. स्टार्टिंग करू. स्टडी टेबल, छोटासा लॅपटॉप टेबल अंकिताने घेतला आहे. बट मागचे काही दिवस झाले हा मीच यूज करतोय. जो घेतला होता तेव्हा मला खूप ऐकावं लागलं होतं की पसारा वाढवला, कारण की ऍक्च्युली आम्ही मोठा एक स्टडी टेबल घेतलेला आहे जो तुम्ही मागे दिसतोय. पण तिने हा मिशोवरून ऑर्डर केला. ठीक आहे, याची खूप चांगला आहे, मला तरी आवडला. कारण ऍक्च्युली कसं हिचं ऑफिस चालतं, कॉल चालू असतात, तेव्हा मी दुसऱ्या रूम मध्ये बसून माझं काम करू शकतो. आणि याची क्वालिटी पण चांगली. आणि माहिती तुला याच्यात काय आहे, तुला पण नाही माहिती याच्यात. दाखव असा, थांब असंच ठेव, असंच ठेव. याच्यात हे पण आहे, हो, पेन वगैरे ठेवायला. मनी बॅग छोटी, पैसे पण लपून ठेवू शकतो. हा स्टडी टेबल हा समथिंग 300 आत, 290 काहीतरी. 300 सगळ्या गोष्टींचे स्क्रीनशॉट्स, प्राइस तुम्हाला दिसत जाईल आणि सगळ्या गोष्टींची लिंक्स तुम्हाला खाली मेन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. ठीक आहे. नंतर दुसरी वस्तू आहे ही ऑइल बॉटल, ऑइल डिस्पेन्सर. सो हे याला इसेन्शियल म्हणू शकतो. आमच्याकडे ऑइल डिस्पेन्सर होतं अशाच टाईपमध्ये, प्लास्टिकचं म्हणजे आहे. पण ते त्याच्यातून तसं पाणी गळतं, तेल पडतं खाली, म्हणजे साईडनी. तर मला वाटलं ही याच्यातही नाही पडणार, कारण की याचं जे झाकण आहे ते खूप छान असं रबरचं फिट आहे. ही कॅप जी आहे ती रबरची आहे. सो यातून आम्ही यूज करून बघितलं पाणी, तर लिकेज नाही होत आहे. आणि जी प्लॅस्टिकची बॉटल आहे आमच्याकडे, म्हणजे आता जी यूज करतो, त्यातून ऍक्च्युली असं ड्रॉप करताना इथनं पहिलेच तेल सांडतं, कॅप पर्यंत यायच्या नंतर तर सांडतं. त्याच्यामुळे ही घेतली आहे. पण ही काचाची आहे, तर ऑफकोर्स आम्हाला भीती वाटत आहे, त्यामुळे आम्ही बघू आता. म्हणून ही सर्वात पहिले दाखवून बाजूला ठेवून देणार आहे. याची ही कितीला आहे? प्राइस मला आठवत नाही, पण स्वस्तच आहे. ठीक, चालेल. 150च्या आत. मला असं रफ फिगर सांगते मी, जेवढ्या मला आठवते की याच्या आत आहे. असं ऑइल डिस्पेन्सरच दाखवते. तर अजून 2 आम्ही घेतले आहे. याचा आवाज येईल, तर हे साईडला ठेवतो. तर एक डॅमेज झालाय, तर हे आम्ही रिटर्न एक्सचेंज करायला टाकलंय, तर ते येईन आता. हे पण चांगले आहेत. फक्त यात एकच छोटा प्रॉब्लेम येतो की ही यूज करताना ना थोडं ऑइल इथनं सांडून जातं पहिलेच, इथे नंतर इथनं पहिलेच सांडतं. हा एक ड्रॉबॅक आहे. आम्ही आधी पण बोलवले होते, हा परत एकदा बोलवले होते ट्राय करायला, बट हे डॅमेज आलं, त्यामुळे मग आता हे रिटर्न करतोय. आणि हे 2 याच्यासाठी टी असल्यावर, कारण ती मी किचनमध्ये वापरेन, त्याचा थोडा आवाज येत असेल, ती मी किचनमध्ये वापरेन याच्यासाठी. आणि ही मग देवाजवळ मला पाहिजे. माझ्याकडे अशा 2 अजून आहेत ज्या मी मिशोवरूनच आधी घेतल्या होत्या, पण त्या आता खूप खराब चिकट वगैरे झाल्या, तर त्या मी मला ते धुतल्या निघायला नाही, त्यामुळे फेकून देईन. तर मग ह्या खूप स्वस्त, 80 रुपयाच्या 2 मराठी काहीतरी आहे. ते एक देवाजवळ आणि एक उपवासाला असं वेगळं तेल वगैरे घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही ठेवली आहे. छोटे उडन ट्रे आहेत. हे खूप चांगली क्वालिटी आली आहे. मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं. चांगला टेक्स्चर वगैरे पण खूप छान आहे. तर याचा असं हे होतं पर्पज की याच्यात मी तेलाच्या बॉटलच ठेवेन असा माझा विचार होता, किंवा मग दुसरंही काही ठेवायचं असेल जे रॅकमध्ये नाही राहणार किचनमध्ये. तुम्ही ऑफकोर्स हे मेकअप वगैरेसाठी पण घेऊ शकता. पुढे मी माझं पण चॅनल आहे, तर त्याला पण सबस्क्राईब करा, चेकआउट करा. तर मी त्या चॅनलवर ऑर्गनायझरचा व्हिडिओ दाखवेन, तर कदाचित मी त्याच्यातही हे दाखवेन, कारण की याच्यात ऑफकोर्स आपण मेकअप ठेवू शकतो आपला आरामात. पण ठीक आहे, हा त्याचा पार्ट नाही आहे, ते मी नंतर बोलून कधीतरी. पण एक किचनसाठी, देवासाठी तुम्ही कुठे याच्यात छोटे छोटे बॉटल्स ठेवू शकता, किंवा मेकअपचं किंवा पेंटिंग वाला कोणी असं, त्यात कलर्स वगैरे पण व्यवस्थित राहते. काही आपण आपल्या हिशोबाने कॅटेगरी डिसाईड करू शकतो. खूप छान आहे. अशा आडव्या गोष्टी ठेवायसाठी, म्हणजे छोट्या गोष्टी ठेवायसाठी छान आहे.
हे पण बाय वन गेट वन आलेलं आहे. हे ते आहे फ्रुट्स strainer. किंवा स्प्राउट्स किंवा हा स्प्राउट्स वगैरे strain कडधान्य वगैरे करायसाठी. धुवायला आणि भात वगैरे धुवायला, भात नाही तांदूळ धुवायला. त्याच्यासाठी घेतलं. हे बाय वन गेट वन होते म्हणून 2 घेतले. 2ची गरज नव्हती, एकच पाहिजे होतं. पण हे मिशोवरून घेतले तर आम्हाला हे पण 80-90 रुपये 2 मिळाले आहे. आणि जर हे ऑनलाईनही घेतले, ऑफलाईन पाहिले होते तर तेव्हा पण म्हणजे 80ला Same. 1 दिसत होतं मला. त्याच्यामुळे मी 2 घेऊन घेतले की असो एक घरी पण वगैरे. युजफुल आहे. म्हणजे काही पण वॉश केल्यानंतर पाणी जे काढताना खूप वेळा असं कडधान्य पडतं किंवा पडून अन्न जाते. तर पडतं ह्याच्यात तर खूप यातून छोटे निघून छोटे जातं. दिसते का? हां, हो. त्याच्यामुळे हे आम्ही घेतलं. आम्ही यूज नाही केला ऑफकोर्स, पण मला माहिती आहे हे युजफुल आहे. मी बघितलं आहे लोकांकडे. असं माझे डोळे उघडे असतात. हां लोकांकडे मला काही दिसलं आवडलं की मी ते लगेच जाऊन मिशोवर बघतो. हां लोकांकडे ही सर्व गोष्टी चेक करते. आणि मिशो याच्यासाठी कारण मिशो ना मला खूप आवडते. याला नव्हतं माहीत, पण म्हणजे याला माहीत नव्हतं, म्हणजे हा एवढी शॉपिंगच करत नाही. पण मग आता माझ्यामुळे हाही करायला लागला. हां ठीक आहे तुझा. हां मिशोतून माझे आतापर्यंतचे सर्वात जास्त पार्सल या 5-6 दिवसात आणि हे आले. यांनी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये पण हां. म्हटलं तर त्या म्हणजे ब्लॉगचं मी पण पूर्ण आयुष्यात जेवढे पार्सलनी बोलवले जेवढे या 4 ते 5 दिवसात आलेत माझ्या मिशोवरनं. तर मी त्या ब्लॉगची पण लिंक टाकेन, तुम्ही तो ब्लॉग पण पहा. हे पोटॅटो मॅशर आहे. पावभाजीसाठी स्पेशल यूज करतात. मिशोवरून सगळ्यात चांगली वस्तू जी मला पर्सनली आवडली ती आली आहे मॉब. हा मॉब आहे. वायपर वायपर. हे डॅमेज आहे का? हां थोडं मे बी डॅमेज आहे किंवा आपले सामान ठेवणार. बट हा पण आम्ही एवढ्या जो छोट्या वायपर आहे डब्यामध्ये रिटर्न नाही करत कारण हे एकदमच छोटा आहे मायनर. आणि हा जो वायपर आहे हा जसं त्यांनी मिशोवर दाखवला आहे की म्हणजे स्वाईप केल्यावरती डायरेक्ट ओलं असेल, स्वाईप केलं त्यावर टिश्यू पेपर ठेवला तर तो फूक मारली तरी उडेल. लिटरली खरंच असं काम करतं हे. मी हे 2 ऑर्डर केले आणि आज एक त्यातला यूज पण केला बाल्कनी वॉश करताना. बट आहे हा व्हिडिओ टाकेल. पण खरंच खूप जास्त युजफुल आहे. हां आम्ही एक बाल्कनीसाठी वॉशरूमसाठी असे 2 ऑर्डर केले आहे. पण येस काय म्हणतात त्याला स्टील डील खूप कमी पैशात मिळाले आहे ते आम्हाला. हो आपण हे चेंज करू शकतो याचं. आणि पण मला नाही वाटत की हे चेंज केल्यापेक्षा जर नवीन घेतलं तरी बरं राहील कारण खूप जास्त स्वस्त आहे हे. आणि इथलं खूप इंटरेस्ट मला हे खूप जास्त आवडलं सांगण्यामध्ये की कारण मला हे सगळ्यात जास्त आवडलं म्हणून मी जास्त याबद्दल बोललो. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ कदाचित मोठा असेल ना. हां हे होल्डर बोलवलं होतं. ते अजून पूर्ण ओपन नाही केलं. झाडू किंवा मॉब किंवा हे वायपर असे लटकवू शकतात की सो दॅट तुमच्या बाल्कनीमध्ये आपण जर खाली ठेवलं तर ते पाण्याने खराब होईल वगैरे. त्याच्यामुळे हे बोलावलं आहे. हे आम्ही अजून बघितलं नाही. आज पहिल्यांदा बघत आहे आपण चांगलं की नाही ते बघ. आणि मग आम्ही लावू आणि थांबायला 2 मिनिटं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही यूज करू तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू. म्हणजे समजा हा व्हिडिओ जेव्हापर्यंत मी एडिट करत असेल तेव्हापर्यंत आम्ही ज्या ज्या गोष्टी लावलेल्या असेल त्याचे मी क्लिप्स टाकेन डायरेक्ट. ज्याच्या क्लिप्स नाही दिसत आहेत ते समजा की ते असं अजूनही या मोठ्या बॉक्समध्ये पडून आहेत. हे मला खूप आवडलं आहे. खूप ॲस्थेटिक वाटतं हे. आणि मला वाटलं तर ॲक्च्युली हा बॉक्स असेल पण हे असं आहे. पण मग मला अनिकेतने सांगितलं की असंच असायला पाहिजे कारण की तुम्ही बटरची लादी त्याच्यावर ठेवली आणि मग ते ओपन केलं. आता याच्यावर बटर आहे. आता इथे बटर आहे. मग ते बटर डायरेक्ट यूज करायचं आणि परत हे झाकून ठेवून द्यायचं. सो मला हे खूप आवडलं हे. मला हे यूज करायचं आलं त्या दिवशीपासून पण मी व्हिडिओसाठी थांबली होती. मला दिसायला खूप छान आवडलं आहे. खूप क्यूट आहे. ॲस्थेटिक वाटते. हा किचनचा आपला तिखट मीठ ठेवायचा डबा. आणि याची पण क्वालिटी छान आहे. ऍक्च्युली आमच्याकडे होता बट तो खूप जुना झाला. आणि याच्यात ना खूप मोठे हे आहेत बाउल म्हणतो ना वाट्या म्हणजे मसाले ठेवायसाठी. नॉर्मल पेक्षा मोठ्या दिल्या तर तुमचं चांगलं जास्त मावेल. परत रिफिल करायची गरज नाही. इज व्हेरी मच इंटरेस्टेड इन शोईंग एव्हरीथिंग. बोलायचं काहीच नाही त्याला फक्त त्या प्रॉडक्ट्सबद्दल बोलायचं आहे. पण गुड ॲक्च्युली आम्ही कधी यूज नाही केल्या बट जेव्हापासून ऑर्डर केलं तेव्हापासून बघतोय आणि याचे रील्स पण खूप बघितल्या. म्हणजे ॲक्च्युली अँटीस्किट आहेत आणि छान आहेत. असं मऊ आहेत फिलिंग. सो त्या बाथरूम बाथरूम लिहिलं आहे. सो फक्त बाथरूममध्ये यूज करू. हा एक ड्रॉबॅक आहे. सेम त्याच मटेरियलमध्ये आम्ही या 2 मॅट बोलवल्या आहे. एक ही मोठी आहे आणि एक ही छोटी आहे. याच्यावर कुकिंग ही किचन मध्ये आपण स्वयंपाक वगैरे करताना मास्क आहे. हे रील्स मध्ये म्हणजे रील्स नाही ते मिशोवर आजकाल असं रील्स सारखं ऑप्शन आलं जिथे ते लोकांनी घेतलेलं यूज करून ते दाखवतात आणि मग तिथून आपण डायरेक्ट प्रोडक्टवर जाऊ शकतो. तर ते चांगलं वाटलं मला फीचर. पण तिथून मी हे घेतलंय कारण मला त्यांनी असं खूप
छान दिसत होतं मला ते, की मला वाटलं हे ताराच्या घासणीसारखं काम करेन असं मला हे वाटतं. फक्त माझ्या मते तरी फक्त दिसायला क्यूट आहे म्हणून घेतलं आहे. आता आम्ही अजून यूज कधी केला नाही असं, आणि हे पण यूज केलं नाही, सो यूज करू आपण हे. मला काय वाटते हे असं खूप पातळ आहे, मला असं वाटतं की हे असं असं मग की fold ताराची करायचं. घासणी आपल्या हा. हाताला चुपते ना, हा. हे चुबत नाही. तर हे असं असं चुपते मराठी बघा, चुपते तर हे हाताला रुतते मग. हा हाताला रुतते ना, ते हे हा. रुतत नाहीये मला हाताला आता तरी. Okay. तर मग हे असं फोल्ड करून असं असं घासायचं. बट हे मग ते खूप ताराच्या पातळ घासणीचं आहे. काम करेन. हा असं मला वाटते. मी बोलवलं आहे ते माझ्यासाठी कारण घरात मला घालायला. वाटतं मी सांगितलंय असेल एका ब्लॉग मध्ये, माझी चप्पल घालून फिरत हा, होतो मी जी नुसतं चप्पल घरात. घालत होतो त्यामुळे आणि ती ही खराब मला केली खूप तिने ओरडायची. घालून. नाही, खराब ए, नाही मी केली. ओरडायची नाही तुला. मी वॉश केली आणि ती चांगली ठेवते, मीच यूज करतोय. कारण ती यूजच नाही करत. ती यूज अशी करते, इथे घालते की बेडरूममध्ये, किचनमध्ये जाते, किचनमध्ये ठेवून देते, मग दिवसभर ती तशीच पडली राहते, म्हणून मी यूज करायचो ती. बट मी माझ्यासाठी स्वतःसाठी नाही आणि छान बोलवलं. आली आहे ही हा, चप्पल. ही छान आली आहे. हे पण मी माझ्यासाठी बोलवलंय कारण हे बिलकुलच होम इसेन्शियल नाहीये. हे होम इसेन्शियल नाही, हे मी माझ्या पर्सनल यूजसाठी. कारण की बाईक चालवताना ॲक्च्युली कसं आहे जसं की हे- पुण्यात हा part खूप काळा जास्त होतोय. धूळ होते, आणि माझं मेनली हा पोर्शन खूप काळा होतोय. का होतोय माहिती नाही. मी सनस्क्रीन लावतो, मे बी निघताना लावतो, आणि लगेच मग माती वगैरे बसत असेल त्यामुळे होतं, म्हणून मग मी सेफ्टी पर्पज हे घेऊन घेतले. हे हुक ऑर्डर केले. हा, हे कुठे पण असं हे- भिंतीवर म्हणजे खराब होईल भिंतीवरची हा. कलर ऑफकोर्स, पण टाईल्सवर किंवा कपाटावर कुठे आपल्याला जिथे पाहिजे असेल काहीतरी त्याच्यासाठी आहे हे. मी तर म्हणजे स्पेशली भिंतीवर नका यूज करू. ॲक्च्युली कसं आहे, लावताना काही प्रॉब्लेम, पण जेव्हा आपण काढू तर तो भिंतीचा जो कलर असतो तो निघून जातो. तो मग इन बेस्ट केस आहे. तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तिथून तुम्हाला काढायचंच हा. नाही कधीच, तर मग तुम्ही ते लावू हा, शकता. लावू शकतो. हा एक डबल टेप, ट्रान्सपरंट डबल टेप आहे. सेम यूज, हा, कशासाठी? याच्यासारखाच यूज आहे ना त्याचा. हा, फक्त हे कसं आहे की काही गोष्टी अशा आहे की एकदा स्टिक झाले की दोन्ही साईडने यूज करायला बरं राहतं हा टेप. म्हणजे डबल टेपच आहे हा डबल टेप आहे, पण ट्रान्सपरंट आहे. हे ॲक्च्युली मी आधी पण ऑर्डर केले होते. जे आम्ही दरवाजाला ठेवले आम्ही. दरवाजाला लावले आहेत. ॲक्च्युली हे कसं आहे की ते मी दाखवेन. तुम्हाला दरवाजाला ड्रिल किंवा भिंतीला ड्रिल करायची गरज नाही. सो नॉर्मल आहे हे असं. दारात यात अडकवायचं. आपण कपडे लटकवू शकतो. ह्याला दोन clips आहेत. याला या 2 क्लिप्स आहेत. आपण हे असे दाखव लावू. कसं लटकवायचं. एक मिनिट चालेल, मी दाखवतो. हे असं, आणि हे आपण दारात हिरवं एक उलट झालं पण ठीक आहे. म्हणजे आयडिया ना, हे खूप इझी आहे आणि हे दारात म्हणजे दारात इझिली लागून जाईलच. हा. आणि दारात मेन कसं- म्हणजे नॉर्मल हे नाही दिलं यांनी, याच्यासोबत जे कॅप्स आहेत त्या पण दिल्या. इथे ज्या कॅप्स असतात ना, कारण की ऍक्च्युली कसं यावर जर काही नसेल ना तर हे कपडे फाटू शकतं. त्यामुळे मला नाही सांगितलंय तू. ती कॅप दाखवतो, पकड. अच्छा, हे लावायचं, लावलं हो का वरच्याला हो सगळ्यांना? हो. हा, पण म्हणजे खूप असं नोकदार आहे. कॅप का माझा हातच लागून जाईल. हा बघा, कॅप दिली आहे त्यांनी. असं So ठेवलं ही असं. ही कॅप मी तुम्हाला लावून दाखवतो. नॉर्मल एक मला नव्हतं माहिती, अरे मला सांगितलं नाही तू. तू माझ्याशी बोलत पण नाही, ही बघा. बोलत आहे. मी तुला पण सांगत आहे, ही कॅप लावतो आपण. यांनी मग कसं आहे की कपडे जे काढताना किंवा लटकवताना फाटणार नाही. हे त्यांनी किती छान हा, करून दिलं यार. आणि हे स्पेशली याला लावून नाही दिलाय. ऍक्च्युली पुष्कळ ठिकाणी कसं होतं की हे याला लावून असतं आणि आपण जेव्हा पार्सल घरी येईपर्यंत तर यातलं एखादं गायब असतं. सो हे चांगलं आहे. थँक्यू. आणि हे फिटिंगला पण खूप छान आहे, चांगलं फिट आहे. हा एक ब्रश आहे. हा पण ओपन नाही केला मी, अजून यूजच नाही केला. हा शूजसाठी आहे, स्पेशली शूज म्हणू शकता किंवा तुम्ही सँडल, फुटवेअर. कोणते हा, पण. लग्न झाल्यावर पहिलीच ऑर्डर आली होती हा हा खूप जुना आहे, आणि पण हा मी यूज जो नाही अजून केला. नाही केला, याचं हे पण नाही खुललंय. आता मी किती दाखवायला क्वालिटीमध्ये ठेवलंय. हे पण नाही खुललंय. आणि हा माणूस मला म्हणतो तुम्ही बिनकामाच्या गोष्टी घेते घरात. ही कामाची आहे, पण मी तेव्हापासून ऍक्च्युली शूज वॉश नाही केले. नाही, हा, तेव्हा पण शूज आहेत घरात. आता नाही की शूज नाहीये घरात. वॉश करायला शूज आहेत. पण तरी ते कपडे नाही की आपण डेली वॉश करतो, ते 3-4 महिन्यात एकदा वॉश करतो आपण. खराब असेल तरी. खराब पण झाल्यावर 3 महिन्याच्या आधी खराब झालेला शूज तो अजून साफ का नाही केला म्हणजे यांनी? इथे आपण लिक्विड टाकू शकतो आणि हा चांगला आहे वॉशिंगसाठी. मी आधी यूज केला आहे, पण आता खूप दिवस झाले त्याला. मी पण बॅचलर्स लाईफ लग्नाच्या आधी. त्यानंतर ही एक तेलाची स्प्रे बॉटल. अरे ते आता तेलाच्या सोबत दाखवायचं होतं ना. ते खूप छान पॅकिंग वगैरे आलंय आणि बलून रॅप करून काय म्हणतात त्याला, पृष्ठाच्या बॉक्समध्ये दिलाय. कार्डबोर्ड. नाही आठवत कधी कधी. ही ना स्प्रे बॉटल आहे. मी याच्यासाठी बोलावली आहे. मला असं वाटते की आपण जेव्हा पराठे करतो किंवा डोसा करतो किंवा आप्पे करतो, अशा गोष्टी ज्याच्यात तेल जास्त लागते, सो तेव्हा आपण असं स्प्रे करू शकतो, तर तेलाची अमाऊंट कमी होईल असं मला वाटते. आणि घेतलं असं वाटत नाही बिलकुलच, पण मला वाटते की होईल. त्यामुळे मी बोलावलं की कारण आपण असं तेल ओतलं किंवा त्या ब्रशने पण लावलं तर आपण भरपूर यांनी एकदा ते स्प्रिंकल झालं सगळीकडे, फोडून टाक.
आणि ही काचाची ही पण काचाची आहे. सो त्याच्यासाठी मी तो वुडन ट्रे घेतलाय की मग त्याच्यात मी काचाच्या बॉटल अशा ठेवेन अरेंज करून. हे आम्ही किचनसाठी आपण भांडे वगैरे घासतो किंवा बाथरूममध्ये पण यूज करू शकतो तुम्ही सोप वगैरे ठेवायला. आणि हे यासाठी हे असे क्लिप्स आले आहेत, हेच चिटकवायला फिल अप करून चिटकून जाईल. आणि बघा या त्यांनी काहीच दिलं नाही आहे, सो सेफ्टी नाही आहे. इनकेस जर आपण काहीही कपडे लटकवू सो ते फाटण्याचा चान्स खूप जास्त आहे. कवर्स आहे, पिलो कवर्स. हे पिलो आहे, हे पिलो आहे, ह्या पिलोसाठी कवर आहे. हे पण खूप चांगले आहे, हे पण विश्वासचं होते, हे पण मी खाली लिंक टाकीन. म्हणजे खूप छान आहे, हे गोईंग गुड. पण पांढरे असल्यामुळे धुतल्याने लवकर होतात म्हणून मी एक्स्ट्राचे घेऊन ठेवले. हे पण पांढरेच आहे. पिलोवर जाऊ नका, पिलोसला जीव निघून गेलाय पिलोचा. हो, स्टोरेज आहे. म्हणजे असं नाही, कोणी पण यूज करू शकते. हे पण स्टोरेज बॉक्स सारखंच आहे, बॉक्स म्हणजे कापडाचं आहे. हे असं नाही खूप जणांकडे, पण हे आपले बेसिकली जे एक्स्ट्राचे कपडे आहेत जे आपल्याला स्टोअर करून ठेवायचे असेल कुठेतरी आतमध्ये किंवा एकावर एक ठेवायला, तर हे ह्याच्यात म्हणजे सपोज मी याच्यात साड्या ठेवल्या आणि मला साडी घालायची तर मला पूर्ण कपाट शोधायची गरज नाही. मी फक्त हे उघडेन आणि मला याच्यात साड्या दिसेल. माझ्या मला आवडलेली सगळ्यात जास्त वस्तू मॉब आहे पुसायसाठी, घर पुसायसाठी. सो काय आमच्याकडे मॉब होता, म्हणजे आहे, म्हणजे 2 आहेत मॉब आमच्याकडे. पण मला असं वाटलं कारण की आम्ही 1 BHK मधून 2 BHK मध्ये शिफ्ट झालो, तर ते खूप डिफिकल्ट होऊन जाते त्या मॉबनी पुसायला. आणि मला तर ते पिळायची प्रोसेस सगळ्यात जास्त कठीण वाटते पुसण्यापेक्षा. सो हे याच्यात पाणी टाकायचं, आपलं फिनाईल जे असते ते टाकायचं. काय टाकायचं? फिनाईल. काय? फिनाईल. हां, चुकलं ना? नाही बरोबर आहे. फिनाईल टाकायचं आणि याच्यात पिळायचं. पाणी टाकायचं, फिनाईल टाकायचं, मग हे याच्यात बुडवायचं, ओलं करायचं आणि मग याच्यात पिळायचं. आणि हे सगळ्यात चांगलं हे आहे. ते पिळून जाईल पुन्हा आणि मग पिळलं की मग पुसायचं आणि मग परत त्याच्यात धुवायचं, परत त्याच्यात पिळायचं. सो मी ह्याच्यासाठी बोलावलं ते सॉफ्ट की मला असं वाटतं की जास्त कन्व्हिनियंट आहे रॅदर दॅन की ते पुसलं मी 2-4 टाईम्स पुसले किंवा एक रूम पुसले आणि मग मी परत जाऊन पिळायचं ते म्हणजे तेच ते. तर त्याच्यासाठी हे कन्व्हिनियंट होईल, जो कोणी पुसेल ना त्याच्यासाठी हे कन्व्हिनियंट होईल, म्हणून मी हे बोलावलं. असे थोडे व्हील्स दिले आहेत. हां, कारण की हे आपण असं आणि त्याला हे पण दिलंय. हा. हे सी तिथं तुम्ही हे असं व्हील्सवर ठेवा असं आणि हे असं याने ओढा. कॅरी करू शकतो आपण या रूम मधून त्या रूम मध्ये. तर हे कन्व्हिनियंट आहे. आणि एक जे असते ते सेम मला त्याला ना अशी जे माझ्या घरी माझ्या गावात खेळून घेतो मग ठीक आहे बोल. माझ्या गावाला जे त्याला असे 2 हँडल आहेत, जसं बकेटला असते आणि मग ते असं उघडून उचलून न्यायचं. पण मग याच्यात पाणी असल्यावर हे उचलायची पण आपल्याला गरज नाही आहे, हे आपण व्हील्सनी कॅरी करू शकतो. आणि आउटपुट आहे म्हणजे पाणी निघून जायला. आणि हे पण नाही आहे माझ्या घरच्या याला, तर हे मला चांगलं वाटलं हे ऑप्शन. आणि ते आले चांगलं आहे, काही डॅमेज वगैरे नाही आहे कुठेच. अजून आम्ही पुसून नाही पाहिलं, ऑफकोर्स पुसून पाहिल्यावर तुम्हाला दाखवण्यात काही अर्थ नव्हता. ठीक आहे. आता शेवटी थँक्स टू मिशो, त्यांनी एवढं छान छान स्कीम दिल्या आपल्याला. आणि थँक्स टू मिशो. काय स्पॉन्सर थोडी आहे मिशोकडून? मिशोकडून स्पॉन्सर पैसे देऊन घेतलं ना आपण त्यांच्याकडून, पैसे देऊन घेतला आहे. सो हां, स्पॉन्सर नाही ऑफकोर्स. आमचे अजून 150 पण सबस्क्रायबर्स नाही. ठीक आहे, तर होईल, एक दिवस होणार आहे नक्की. हा होता आमचा मिशोचा हॉल होम इसेन्शियल्स वाला. मला वाटतं जेवढ्या गोष्टी आम्ही दाखवल्या त्या सगळ्याच गोष्टी होम इसेन्शियल्स आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावर एक ना एक गोष्ट त्या व्हिडिओतली अशी नक्की राहणार आहे की जी तुम्हाला लागणार आहे घरच्यासाठी. माझं सजेशन हे राहील. हा, हे खरंच युजफुल आहे, खरंच युजफुल आहे. तर लिंक्स पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुमच्यासाठी ऑर्डर करा. आणि मी याच्यासाठी म्हणते, आता याच्यात अर्ध्या गोष्टी यांनी केल्या होत्या ऑर्डर, अर्ध्या मी केल्या होत्या. फोन व्हायब्रेट होता कोणाच्या तरी, माझाच होता. तुझाच होत असेल. ठीक आहे, तर अर्ध्या गोष्टी यांनी ऑर्डर केल्या, अर्ध्या मी केल्या. पण तरी पण हे इतकं सगळं मला असं वाटतं की बाहेर जर मार्केटमध्ये घेतलं असतं तर खूप महाग झालं असतं. त्यामुळे मिशोचं जर पर्टिक्युलरली प्राइस सांगायची झाली तर मला असं वाटतं की 4,500च्या आत हे सगळं आलं आहे. जर मिशो वाले तुम्ही बघत असाल हा व्हिडिओ तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. स्पॉन्सरही करायची गरज आहे, 10-15 ऑर्डर फ्री ऑर्डर द्या व आम्ही व्हिडिओ बनवून देऊ. सो येस, अजून खूप सगळ्या गोष्टी अजून घ्यायच्या आहे, खूप सगळ्या. म्हणजे आता हे सगळं होम इसेन्शियल्समध्ये झालं. अजून आम्हाला होम डेकॉर किंवा खूप असं घर सजवायच्या गोष्टी, हे जे मागे दिसत आहे हे पण बऱ्याच गोष्टी मिशोवरच्या आहे. तर तुम्हाला असं पाहिजे असेल, आवडत असेल तर सांगा, आम्ही त्याचा पण एक हॉल करू. आता सध्या पुष्कळ गोष्टी ॲड टू कार्ट करून ठेवलेल्या आहेत, बट अजून हळूहळू आठवत आहे म्हणून मग एकत्र ऑर्डर करू. हां, पार्ट 2 करू त्यावर. आणि अंकिताचं यूट्यूबवर चॅनल आहे, अंकिता गावंडे नावाने तुम्ही सर्च करा. त्यावरती फॅशन रिलेटेड व्हिडिओज अपलोड करते आहे आणि मी खाली पण लिंक टाकेन. खूप आधीपासून करते आहे, बट मधात आम्ही लग्नाच्या ड्युरेशनमध्ये असं झालं की तिने व्हिडिओ अपलोड केले नाही. सो रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे
आणि माझ्या मते तो खूप छान व्हिडिओ केला आहे, तिने कॉन्फिडेंटली व्हिडिओ केला आहे. सो प्लीज तुम्ही नक्की त्याला व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. याला पण करा, पहिले याला करा पहिले याला आणि मग करा, त्याला मग तिकडे करा करा. आणि मग तिकडे जाऊन पहा. सो ठीक आहे, आम्ही व्लॉग्स बनवतो आणि हा एक हॉल होता होम इसेन्शियलचा. पण आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हो, तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.